नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथील भाविक महाशिवरात्री निमित्त विश्व हिंदू परिषद देवगिरी प्रांत धर्मप्रसारक विभाग व देवमोगरा माता पदयात्रा मंडळ विसरवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने विसरवाडी ते देवमोगरा पालखी पदयात्रेचे आयोजन करण्यात आले। यावेळी परिसरातील शेकडो तरुणांसह महिलांनीही सहभाग नोंदवला। विसरवाडीतील श्री शनेश्वर मंदिर येथे माजी आमदार शरद गावित व जिल्हा परिषद सदस्य भरत गावित प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत यहामोगी मातेचे पालखीचे पूजन करून गावातून प्रमुख मार्गे देवमोगरा देवीच्या गाण्यांनी बँड पथकाच्या तालावर 225 भाविकांचा जथ्था विसरवाडीहून देवमोगरा पदयात्रा रवाना झाली। खांडबारा गावात आगमन झाल्यावर देवमोगरा माता पदयात्रेकरूंचे स्वागत करण्यात आले। खांडबारा गावातून देवमोगरा मातेच्या मूर्तीचे दर्शन घेऊन पालखी मिरवणूक निघाली। त्यावेळेस गावातील भाविकांनी पालखीचे पूजन केले। यहामोगी माता की जय, जय श्रीराम अशा घोषणा देत पदयात्रा गणपती मंदिर, भगवान बिरसा मुंडा मार्ग, धानोरा रोड मार्ग पुढे मार्गस्थ झाली। यावर्षी यहामोगी माता पदयात्रा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात विसरवाडी, श्रावणी, खांडबारा, खैरवे, आरडी तारा, धानोरा, शेगवा, वेल्दा, पाणीटाकी, बेज, वाण्याविहीर, अक्कलकुवा, खापर, सेलंबा, सागबारा आणि देवमोगरा असे 120 किलोमीटर अंतर कापत पदयात्री गुजरात राज्यातील देवमोगरा येथे यहामोगी मातेचे दर्शन घेऊन पदयात्रेचा समारोप होणार आहे। याप्रसंगी माजी आमदार शरद गावित, जिल्हा परिषद सदस्य भरत गावित, उद्योजक विजय अग्रवाल, विसरवाडी उपसरपंच आशिष अग्रवाल, विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा मंत्री विजयराव सोनोने, दरगेश, चंदू गावित, अशोक गावित, पुजारी मनीष जोशी यांच्यासह ग्रामस्थ व महिला भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी विसरवाडी ते देवमोगरा पालखी पदयात्रेचे विश्व हिंदू परिषद देवगिरी प्रांत धर्मप्रसारक विभाग व देवमोगरा माता पदयात्रा मंडळ विसरवाडी भाविक भक्तांनी पालखी पदयात्रा यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले।